हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जय मसीह की, यीशु मसीह की जय। हालेलुया, हालेलुया। मार्कुस शुभवर्तमान 16वा अध्याय 15 वचन, येशूचा आखरीचा आज्ञा, शेवटचा आज्ञा। 15 वचन, मग त्यांनी त्यांना सांगितला की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ताचा घोषणा करा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यापाशी आला आणि शेवटचा आज्ञा दिला आणि म्हणाला, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ताचा घोषणा करा। हालेलुया, हालेलुया। आणि जो विश्वास धरतो, बप्तिस्मा घेतो, त्याचा तारण होतो, आणि जो विश्वास धरत नाही तो शिक्षेचं पात्र ठरणार। आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर चिन्ह असते जातील, माझ्या नावाने भूते काढतील, नवे नवे भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणताही प्राणघातक पदार्थ पिल तरी त्यांना मुळीच बाधणार नाही, दुखण्यावर हात ठेवले की लोक बरे होतील। हालेलुया। शेवटचा आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दिला आणि दिल्यावर शिष्य डोळ्या देखील प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला। हालेलुया, हालेलुया। माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, सुवार्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त सर्व मानवाच्या पापासाठी मरण पावला आणि प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवसानंतर पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात जिवंत घेतला गेला। आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे। प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करतो। हालेलुया। कारण देवाची एकच इच्छा आहे की सर्व मानव जातीचा तारण व्हावा, उद्धार व्हावा। हालेलुया। देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये। हालेलुया। पहिला तिमोथीमध्ये दिलेलं आहे की देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, सगळ्याला जीवन मिळावा। हालेलुया। पहिला तिमोथी 2 अध्याय 4 वचन। परमेश्वर महान आहे, त्याचा दया सनातन आहे, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। वचन सांगते, तुम्ही पहिल्यांदा देवाच्या राज्यासाठी नीतिमत्व करता झटा, बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवाच्या कार्यासाठी झटा, देवाला गौरव द्या, महिमा द्या, देवाचा सेवा करा, कार्य करा, येशूचं नाव गाजवा, तुमचा साक्षी इतराला सांगा, सुवार्थ गाजवा, साक्षी लोकांना सांगा, कारण प्रभू येशू ख्रिस्त येणे जवळ आला आहे। हालेलुया। कारण वचन सांगते, आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, माझं वचन काना मात्र किंवा रद्द होणार नाही। हालेलुया, हालेलुया। कारण प्रभू वचनाच्या द्वारे बोलतो, मार्गदर्शन करतो, कारण वचन सत्य आहे, वचन सत्य